बोलणारच नव्हतो. बोललो ना भाई, आता तू किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. ठीक आहे जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला आणि खासदार संतापले. शिवीगाळ, धमकी आणि त्यानंतर राजकारणात मोठा वाद. नेमकं काय घडलं? शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर पत्रकारांनी त्यांना पक्षांतराबाबत प्रश्न विचारले. उद्धव ठाकरे यांना सोडण्यामागचं कारण काय आणि मतदारांना काय उत्तर देणार, असे प्रश्न विचारण्यात आले. संजय दिना पाटील यांनी सुरुवातीला विकास कामांसाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. मात्र वारंवार प्रश्न विचारल्यानंतर ते संतापले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी वाद घालत कथितरित्या धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. तुम्ही जे बोलला आहे त्याच्यावर कारवाई करा म्हणून करू दे ना, होऊ दे ना. मी बोललोय, खुलेआम बोललोय ना. कारवाई होऊ दे ना, कारवाई पोलीस करतील ना. काय जर मी चूक केलं असेल कारवाई करतील पोलीस. त्यांचं म्हणणं दादागिरीची भाषा करू नये. कोण करतोय? मी पहिला गेली का? मी तर हात जोडतोय का बाबा तुम्ही माझ्या तोंडात कशाला घालताय साहेब? जरा राहू दे ना, बोलतोय. ऐकायला येतं ना, तुमच्या माईक सेन्सिटिव्ह. आता तिथे ऐकलं ना तुम्ही, काय ऐकायचं ते ऐकून आलात ना. तिकडे तुम्ही इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. काय जरा ज्या पद्धतीने बोलाय. तुम्ही हा, मी इन्क्वायरीला तयार आहे. काय आहे ते मी जे बोललोय ते मी काय त्यांना एक्झाम्पल दिलंय का बाबा हे लोक भडकवून तुम्हाला पाठवतील. माझं शिवसैनिकांबरोबर काही घेणं देणं नाही. मी सुरुवातीला पहिल्या दिवसून बोलतोय, शिवसैनिकाचा माझ्यावरती ऐसा नाही, काँग्रेसवाल्यांचा माझ्यावरती ऐसा नाही, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या लोकांचा ऐसा नाही का त्यांनी मला निवडून दिलंय. हा, एकदा नाही 3-3 वेळा निवडून दिले ना. आमदार बनवलं, खासदार बनवलं, परत खासदार बनवलंय. हा, तर मला त्यांच्याबरोबर काही नाही. हे उगाच हे स्वतः येणार आहेत का सिक्युरिटी सोडून काय करायला? जे बोलतात आहे ना, मी कधी बोललो, कशावरती रिॲक्शन दिलं? तुम्ही काय कराल तर मी करू. मी कशाला जाणार आहे त्यांच्याकडे? मला काय पडलंय आणि मी कशाला कोणाला हे करू? जेव्हा ते काय करतील तर आमची तयारी असणार ना बाबा. काय आम्ही काय ते येणार आणि आम्ही मार खायचा उगाच? अरे वा, मी सांगितलंय तुम्हाला. त्यांना येऊ दे, लीडर लोकांना जे बोलतात आहे ना त्यांना येऊ दे ना. त्यांची पण सिक्युरिटी सोडून येऊ दे ना. मला काय, मी सिक्युरिटी मागितलेली नाही बाबा. मला सिक्युरिटीची गरज नाही आहे. त्यांना सिक्युरिटीची गरज आहे. सिक्युरिटीची खोटं स्वतःच्या दादा लोकांकडून फोन करवतात स्वतःलाच. माहिती आहे ना तुम्हाला ते? का विसरले तुम्ही लोक? आठवण आहे का? विसरले? स्वतःच फोन करून लावलं स्वतःच्या लोकांना, दादा लोकांना सिक्युरिटीसाठी. सेना गरज आहे सिक्युरिटीची म्हणून ते खोटे फोन करून केलं. माहिती आहे ना? ते पण दाबून टाकली केस. ती काढा ना केस, ती पण केस काढायला सांगा. हा, सर्व. आणि मोठे लोक मोठे आहेत ते. मी मान सन्मान खूप दिलाय त्यांना पहिल्यापासून. हा, ऐसा नाही. मी सांगितलंय 2004ला लीलाधर डाके साहेबांसमोर त्यांनी मला पूर्णपणे मदत केली होती निवडून येण्यामध्ये. हा, तेव्हा ती गद्दारी नव्हती का? बरोबर घरच्या पुऱ्या परिवाराबरोबर, जेवढे नेते मंडळी आहेत सर्वांबरोबर. मला कधी संजय राऊत साहेबांनी पण मला का माझ्या परिवाराला, माझ्या मित्रपरिवाराला कधी तोंडावरती कधीच उलटं नाही बोलले. मागून काय बोलले असेल तर माहिती नाही, माहिती ऐकलं नाही, कोणी मला सांगितलं नाही. हा, अगोदरची बोलतोय. हा, तर मी कशाला, मला त्यांच्यावर काही अडचणच नाही आहे. आता काय बोलतील, मोठे बोलू दे ना. जे बोलतात ते आता बोलणार. कोण समोर आलं का आम्ही काय हात बसून बसणार आहे का? आम्ही आमचा जबाब देणार. ते सांगितलंय मी त्यांना सांगितलं. जे 5 लोकांचं पण सांगितलंय ते मी तुम्ही जरा नीट बघा, ती क्लिप चालवा. मी जन्मायच्या अगोदरची गोष्ट आहे. मी जन्मायच्या अगोदर सांगितलंय का असं एकदा झालं होतं, तेव्हा काय झालं ते सांगितलं. समजलं ना? हा, मला कोणाची मारायची गरज नाही. लोक प्रेम करतात माझ्यावरती. यांना लागतात दादा लोक, यांना लागतात सर्वजण, मला लागत नाही कोण. हा, माझ्यावरती लोक प्रेम करतात. मी लोकांच्या मनावर राज्य करतो. समजलं? लोकांना प्रेम करतो. मी समोरून जातो, लोकांच्या पाया पडतो, लोकांचा हात जोडतो, लोकांच्या कामात जातो, सुखादुःखात जातो. तेव्हा लोक माझ्याबरोबर असतात. मला असं जबरदस्ती खाली पार्टीचे मालक बनून बसलेत म्हणून जोर जबरदस्ती करून पाया पडायला लावत नाही. हा हा, मी लोकांच्या पाया पडतो. मला नाही आवडत कोणी माझा हात पण जोडलेले. हा, शिंदे साहेबांनी तुम्हाला काही सकाळी फोन करून नाराजी व्यक्त केली का बाबा? काहींनी फोन केले तेव्हा? नाही बाबा, मला कशाला करतील या वक्तव्यासंदर्भात? अरे, मर्द लोकांबरोबर गेलोय तर मर्द
मर्दांची कदर करतात असं नाराजी व्यक्त नाही करत. शाबासकी दिली आहे त्याने मला. आता शिवसेनेत पुढच्या वेळेस कामाची खरं तुला लोकांचे कामं करायचे इथे पण होतो, करत होतो, तिकडे पण करणार आहे. इकडे अजून जरा अपेक्षा आहे मला. कामासाठी कुठल्या फंडासाठी का कशासाठी गेलो ना, अपमान होतो तो त्याच्यासाठी गेलोय. आणि वारंवार सांगून त्यांनी कुठलीच हे केलं नाही साहेब. 1 महिना 2 महिने 4 महिने 5 वर्ष झाले होते खासदारकी लढलो. असं वाटलं खासदारकी लढून काहीतरी थांबेल गोष्ट, तरी तेच आहे. तर किती सहन करणार साहेब. माणूस आहे ना, सहन करायची हद्द संपली. त्यांना सांगितलं तरी काय, शेवटच्या दिवशी पण मिटिंगला सांगून आलो होतो का बाबा बोलवा, समोर बसवा तरी चालेल. शिव्या दिल्या, मी बोललोय माझ्याकडे पाठवा, इकडे पाठवा. ज्यांनी खुलेआम लोकांमध्ये शिव्या दिल्यात तिकडे पाठवा, माफी मागा. मी त्यांच्याबरोबरच मातोश्रीवर येतो. काय बोलणारच नव्हतो. बोललो ना भाई, आता किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला ठीक आहे. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतोय, इज्जत करा. सांगतोय बरा, तुम्ही उगाच माझ्या घालतात आहे. रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उघड देतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं तर लिहा, रेकॉर्ड करा. सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही दिली पाहिजे. हा महाजून कशाला पुसताय. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे. अरे काय बोलू द्यायचा केला. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही